श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. खऱ्या प्रेमाची लक्षणे आणि खोट्या प्रेमाची लक्षणे यात फरक आपण पाहिलाच पाहिजे. की प्रत्यक्षात आयुष्यात जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणावर ना कोणावर प्रेम करत असते. आपल्याला खरं प्रेम मिळावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. कधी कोणाला वाटलंय का हो माझ्यावर कोणीतरी रागावलं पाहिजे, बरोबर की नाही? एक ग्रुप असेल तर त्या ग्रुपमधून मला बाहेर काढलं पाहिजे असं कोणाला वाटतं का? नाही आहे. तर प्रत्यक्षात मलासुद्धा त्या ग्रुपमध्ये किंवा बघा एखादा मंडळ असेल त्या मंडळामध्ये मला सहभागी करून घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे सर्वां मिळून बघा प्रत्यक्षात विचार विनिमय करून मलासुद्धा त्यात सहभागी होता आलं पाहिजे अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. पण आपल्यामध्ये कधी मीपणा, स्वार्थीपणा, अभिमान नसावा की माझ्यासारखं कोणीच नसेल असं नाही आहे. कारण खऱ्या प्रेमींची अशी काही जी लक्षणं आहेत ना ती आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, जर कोणी तुमच्यावर खरंच मनापासून प्रेम करत असेल तर तुम्हाला प्रेम काय आहे, कसं असतं हे पाहायला मिळेल. कारण बघा प्रत्यक्षात खरं बोलणारी माणसं ज्याप्रमाणे बोलत असतात त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत असतं. परंतु गोड बोलून मागून काटा काढणारी माणसं ही ओळखता आली पाहिजे. आपल्याला वाटतं अरे ही व्यक्ती आपल्याशी खरं बोलत आहे, परंतु ही व्यक्ती खऱ्या पद्धतीने बोलत नाही आहे. ज्याप्रमाणे खऱ्या प्रेमाचं पहिलं लक्षण ते म्हणजे खरं प्रेम नेहमीच बिना अटीशिवाय असतं. आपल्याला कुठल्याही प्रकारचं अट नसते, नियम नसतात, बरोबर की नाही? आता विचार करा, आपलाच मित्र, आपल्या मित्राची परीक्षा पाहायची. बघा समर्थ म्हणाले खरंच तुझं तुझ्या मित्रावर प्रेम आहे ना, मग एक दिवस नक्कीच बघा अशी परीक्षा घे की तो तुझ्या बघा एखाद्या कॉलवर म्हणजे प्रत्यक्षात एखादा तुम्ही फोन केलास की त्यावेळेला तो धावून येईल. आणि जर कारणं देत बसला की समजायचं खरंच हा आपण ज्याप्रमाणे बोलत होतो त्याप्रमाणे नाही आहे. अशी अनेक नाती आपल्याला पाहायला मिळतात. कारण खऱ्या प्रेमाचं दुसरं लक्षण जर आपण पाहायला गेलो ना तर खरं बोलण्यापेक्षा आहे ना स्वतःपेक्षा समोरच्या व्यक्तीची काळजी घेतात. आपण एखाद्या वेळी बघा सोबत असतो आणि ज्यावेळी आपल्याला इजा होते, आपण आजारी पडतो, त्यावेळी आपल्या बघा एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये आपण काम करत असताना प्रत्यक्षात आपण आजारी आहोत हे माहीत असून बघा आपलेच मित्र आपलं कामसुद्धा उरकून घेतात, बरोबर की नाही? ते सहजपणे सांगतात की तू टेन्शन घेऊ नको कामाचं, आम्ही करू, तू फक्त आराम कर. परंतु ज्याप्रमाणे खोटं प्रेम कसं पाहायला मिळतं, फक्त आश्वासनं देतात, तू बरा हो, तू ठीक हो, तू कामाचं टेन्शन घेऊ नकोस, आम्ही करू. परंतु हे फक्त बोलणारे असतात, करणारे मात्र कोणीही नसतं. आणि ज्यावेळी आपण विचारायला जाऊ अरे हे काम करणार होतास ना, काय झालं मग ते अनेक प्रकारची कारणं देतात. ज्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात तुम्हाला कारणं ऐकायला पाहायला मिळतील की समजायचं त्या व्यक्तीपासून आपल्याला आपली साथ बाजूला ठेवणं शक्य आहे.
कारण मनापासून प्रेम करणारी माणसं आयुष्यात येणं, त्याचप्रमाणे बघा, एखाद्या वेळी आपण एखादा खेळ खेळत असतो. तो खेळ खेळत असताना आपण जिंकणार आहोत या दृष्टीने आपल्याला खूप मदत करणारे सुद्धा पाहायला मिळतात. परंतु अशा प्रकारे खेळ, तशा प्रकारे तुझा बघा विजय होईल असं सांगणारे काट्याने काटा काढतात. आपण चुकीचं पाऊल टाकलेलं आहे. बघा, एखादी चुकीची माहिती बघा प्रत्यक्षात आपण सांगत आहोत हे समोरच्या व्यक्तीला माहीत असून सुद्धा ते आपल्याला वन्स मोर असं बोलून बघा मोकळे होतात. आपल्याला वाटतं की खरंच आपण चांगल्या पद्धतीने बोललेलो आहोत, परंतु नंतर कळतं अरे आपण चुकीचं बोललेलो आहोत. मग ही व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपल्याला येऊन सांगते अरे तू चुकीचं बोललास. मग जेव्हा आपण चुकीचं वर्तन केलं बघा, किंवा चुकीचं बोललो, किंवा बघा प्रत्यक्षात चुकीचं कार्य केलं, तेव्हा जर आपल्याला सांगितलं असतं तर आपण पुढे हा निर्णय घेतलाच नसता. म्हणून खरं प्रेम, खोटं प्रेम हे केव्हा पाहायला मिळतं. खरं प्रेम जर पाहायचं असेल ना तर आई वडील बघा प्रत्यक्षात आपल्यावर किती प्रेम करत असतात. हे खरं प्रेम आहे हो. आपला मुलगा आपली मुलगी कितीही मस्ती करू दे, कितीही काही करू दे, बघा प्रत्यक्षात तरी आपल्या आई वडिलांना आपला मुलगा आपली मुलगी जीवाभावाची असते, प्रेमाची असते. कारण काही केलं तरी बघा आपलं लेकरू आहे, आपलं बाळ आहे. परंतु कुठपर्यंत हो, आपण सुद्धा बघा प्रत्यक्षात तशा प्रकारे वागलं पाहिजे ना, ज्याप्रमाणे आपल्याला आई वडिलांचे संस्कार प्राप्त झालेले आहेत, आपल्याला आई वडिलांची शिकवण प्राप्त झालेली आहे. हे खरं नातं आहे, हे खरं प्रेम आहे. परंतु एखाद्याला आश्वासन किंवा एखाद्याला वचन देऊन जर बघा प्रत्यक्षात आपण विचार जर केला ना तर तुम्हाला अडकवल्याशिवाय राहणार. तुमच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधणे, ज्याप्रमाणे जितका तुमच्या सुखाच्या वेळी बघा जो मित्र तुमच्या मदतीला धावून येतो, तुमच्या सुखात तुमच्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने बघा प्रत्यक्षात आपल्याला मदत करतो, त्याचप्रमाणे आपल्या दुःखामध्ये तीच व्यक्ती मदतीसाठी धावून येते का हे पाहिलं पाहिजे. कारण खरा प्रियकर, खरा मित्र, खरे नातेवाईक नेहमी तुमच्या पाठीशी केव्हा पाहायला मिळतील, नेहमीच तुम्हाला तुमच्या भविष्यातील नियोजनात त्यांच्यासोबत घेऊन जातात. कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहात. आता पती पत्नी यांचं नातं जर आपण पाहायला गेलो ना तर कशा प्रकारे असतं. प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची निवड ही वेगवेगळी असते. जर आवडीनिवडीप्रमाणे जर मिळत असेल तर बघा कधीही दुःख, कधीही त्रास पाहायला मिळणार नाही. परंतु ज्याप्रमाणे आवडीप्रमाणे एखादी गोष्ट मिळाली नाही, किंवा ज्याप्रमाणे आपल्याला जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली नाही, तर बघा प्रत्यक्षात जीवाभावाचं जे कोणी असेल त्यांच्याशी आपण बोलत सुद्धा नाही. मग हे खरं प्रेम आहे का? खरं प्रेम कुठलं? आपल्याला नाही मिळालं ना चालेल, परंतु त्या गोष्टीमध्ये बघा दुःखी न होता त्या गोष्टीतून आपल्याला ज्याप्रमाणे आनंद कसा प्राप्त होईल हे शिकता आलं पाहिजे. मग बघा सर्वजण आनंदच जीवनामध्ये शोधण्यासाठी बाहेर पडलेले आहेत, परंतु खरा आनंद कुठे आहे? तुमच्या भावना तुमच्या बोलण्यातून समजत असतात. खरं प्रेमी बघा नेहमीच एकनिष्ठ असतात. जे बोलतात ते करून दाखवतात.
कोणत्याही परिस्थितीत तुमची फसवणूक करणार नाहीत. काहीही झालं तरी ते तुमच्या सोबत नेहमी असणार. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्यक्षात जीवाभावाची माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी आपल्यासोबत कशा प्रकारे असतील हे पाहणं गरजेचं आहे. हीच खऱ्या प्रेमाची लक्षणं आहेत आणि खोट्या प्रेमाची लक्षणं आहेत. यामध्ये आपला देह सावध असणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.